पौष्टिक आणि खमंग मेथी पराठा रेसिपी। मेथी पराठा हा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटणाऱ्या काही पदार्थापैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ। मेथी पराठा मेथीच्या भाजीसारखी काही पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी आणि सरळ पाककृती आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसेच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असालच तर मेथीचा पराठा हा चांगला एक पर्याय आहे। ब्रेकफास्ट किंवा मेथीचा पराठा तुम्ही डब्यातही पॅक करून मुलांना किंवा आपण ऑफिसलाही नेऊ शकतो, इतर सदस्यांनाही देऊ शकतो। तर मंडळी, वाट कसली बघताय? चला तर पाहूयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झटपट होणारी साधी सोपी सरळ रेसिपी। त्यासाठी आपण बघणार आहोत सामग्री: धना पावडर, तिखट, मीठ, हळद, साखर, तीळ, ओवा, जिरे, मिरची आणि कोथिंबीर आणि दही, थोडे 2 चमचे बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, मेथीची पाने आणि अद्रक लसूणची पेस्ट। भांड्यामध्ये मी सर्वप्रथम मेथीची पाने आणि गव्हाचे पीठ हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात। त्याचप्रमाणे आपण हे घेतलेले थोडेसे बेसन आणि या थालीमध्ये मी घेतलेलं सर्व सामग्री आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। हे सर्व आपण एकजीव असं व्यवस्थित मिक्स करूयात। त्यानंतर मी यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि दही हे मिक्स करणार आहे। यामध्ये थोडेसे तेल घालून चांगला असा मळून घ्या। आता यामध्ये थोडे थोडे पाणी मिसळून चांगले असे मऊसूत पीठ भिजवा। तर अशा प्रकारे हा मऊ गोळा भिजून झाला आहे। यावर आपण कपडा झाकून ठेवणार आहोत 15-20 मिनिटे। आपण गोल गोल गोळे करून घेतलेले आहे असे। आता आपण लाटूयात याला। अशा प्रकारे आपण व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया त्याला। हा आपला मेथीचा पराठा। याला आपण दही किंवा चटणी सोबत खाऊ शकतो।